हे दृश्य बघितली तर ही कपाशीचं हे शेत आहे आणि या कपाशीच्या शेतामध्ये अशा पद्धतीचं पाणी साचलंय. चिखल या सगळ्या भागामध्ये साचलेलं आहे. पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्या पाण्यातून मार्ग काढणं अतिशय अवघड आहे, चिखलीचं आहे. मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान घातलं आणि या सगळ्या पावसामुळे मराठवाड्यातील शेती पिकांची काय अवस्था आहे हे बघण्यासाठी आम्ही सगळेजण आज या समोरच्या बाजूला दिंडे वस्ती नावाचा एक भाग आहे. मुख्य रस्त्यापासून साधारणतः 2 किलोमीटर अशा पद्धतीचा चिखल तुडवत आपण ही दृश्य बघतोय. अशा पद्धतीचा चिखल तुडवत आम्ही तब्बल 2 किलोमीटर आत गेलो आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या व्यथा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य बघितली तर ही कपाशीचं हे शेत आहे आणि या कपाशीच्या शेतामध्ये अशा पद्धतीचं पाणी साचलंय. तर एका बाजूला हे ऊसाचं शेत आहे आणि त्या ऊसाच्या शेतामध्ये देखील अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. खरं तर ह्या सगळ्या बाबतचं ज्यावेळेला कव्हरेज आपण करतो त्यावेळेला स्क्रीनवर एक सोबर अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतं. मात्र तिथपर्यंत जाण्यासाठी काय कसरत करावी लागते हे या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय. माझ्या अंगावरचा ड्रेस आपल्याला बरंच काही सांगून जातो. प्रचंड चिखल या सगळ्या भागामध्ये साचलेला आहे आणि या चिखलामधून अशा पद्धतीनं वाढ जी आहे ती आपल्याला करावी लागते आणि त्यातून आपल्याला चालवावं लागत असतं. आणखी या बाजूचं जर आपण चित्र बघितलं तर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा गाळ आहे आणि या गाळातून या चिखलातून अशा पद्धतीने पायवाट काढत आम्ही आपल्या गाडीपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. सगळीकडे अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्या पाण्यातून मार्ग काढणं अतिशय अवघड आहे, चिखलीचं आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर असे मोठमोठे खड्डे या ठिकाणी आहे आणि या खड्ड्यांमधून वाट काढत काढत असं हळूहळू त्या चिखलातून पुढे जायचं आहे. ज्यावेळेला या चिखलातून आपण चालत असतो त्यावेळेला खाली अनेक काटे या शेतामध्ये असतात आणि ते काटे तुडवत काटा जरी पाहायला लागला तरी तो लागला नाही लागला अशा पद्धतीने जावं लागतं. आता हा बांध मला मिळाला आहे, त्या बांधावर ना थोडा बहुत चालण्याचा प्रयत्न करेल. मात्र त्या ठिकाणी प्रचंड सत्कळी परिस्थिती झालेली आहे. पाय जो आहे तो सरकतो आणि अशा पद्धतीने हळूहळू खाली येतो. त्यामुळे शेतातून चालण्याचा पलीकडे दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे या शेतातून ज्यावेळेला आपण चालतो त्यावेळेला अशी कसरत आपल्याला करावी लागते आणि त्याची एक दृश्य आहे. शेतातून चालतो बांधावरून ज्यावेळेला आपण चालण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बांधावरून पाय सटकून खाली पडल्याची प्रचंड भीती असते आणि म्हणून आपल्याला शेतातून चालण्याच्या पलीकडे दुसरा कुठलाच पर्याय त्या ठिकाणी नाही आहे आणि बांधाबांधांनी शेतातून हवळाहवळातून असं जावं लागतं. हे कपडे आपण बघतोय ही इतकी भयानक परिस्थिती कपड्यांची देखील झाली आहे. पाणी आपल्याला मिळालं तर थोडं बहुत पाणी हातावर घ्यायचं. प्रचंड पाणी, सर्वदूर पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्या पाण्यातनं वाट काढत अशा पद्धतीनं या चिखलातून चिखल तुडवत रस्ता शोधत जायचं. खरं तर सगळे रस्ते या पायवाटा आहे त्या आपल्याबरोबर चाललेले दादा जे आहे त्यांनी ही पायवाट दाखवली. मात्र त्यांचं म्हणणं आहे आम्ही नेहमी त्या पायवाटीने जातो. मात्र आज ही पायवाट देखील या चिखलामध्ये हरवलेली आहे, बुजलेली आहे आणि त्यामुळे हे हाल या पायवाटीने जाताना होत आहे. मी पुन्हा थोडा आपल्याला हे चिखलातून चालतानाचं सगळं चित्र पाहायला मिळतं आहे. आपण जी सिंदफणी नावाची नदी होती त्या सिंदफणा नावाच्या नदीवर गेलेलो होतो. त्या ठिकाणी काही शेतकरी अडकलेले होते. त्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही अशी त्यांची तक्रार होती आणि म्हणून हे शेतकरी खरोखर किती लांब आहे, त्यांच्यापर्यंत मदत का जात नाही हे ज्यावेळेला शोधण्यासाठी आम्ही मुख्य रस्त्यापासून आतमध्ये 2 किलोमीटर ज्यावेळेला गेलो त्यावेळेला आम्हाला ती कसरत करावी लागली. ती अतिशय भीषण होती. कुठेच रस्ता नाही आहे. शेतातून कमरे इतकं पाणी, गुडघ्या इतकं चिखल तुडत चालायचं आणि त्यावेळेला ज्यावेळेला चिखलातून चालतो त्यावेळेला प्रचंड वेदना होतात. अनेकदा पायात काटे रुततात, काटे घुसतात, मोठमोठे दगड टोचतात आणि असं असताना देखील
त्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांच्या व्यथा आम्ही सरकार दप्तरी मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर अशा पद्धतीनं वृत्तांकन करत असताना टी व्हीवर बघताना ते वरवर तितकं सोपं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते वृत्तांकन करणं किती अवघड असतं, किती जिकिरीचं असतं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी छोटं सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. आणि प्रचंड मेहनत या रोडवरून चालताना आपल्याला करावी लागते. खरं तर आम्ही देखील रस्ता आम्हाला मिळालेला नाही, कारण ज्यावेळेला आम्ही ह्या रस्त्याने चालत होतो त्यावेळेला फक्त चिखल होता, रस्ता कुठेही नव्हता. आणि त्यामुळे अशा पद्धतीने वाट काढत रस्ता शोधत आम्ही देखील प्रयत्न करतोय की जो मुख्य रस्ता आहे तो आपल्याला कधी लागेल, तिथपर्यंत आपण कधी पोहोचू, अशा अपेक्षेने आम्ही देखील वाट काढत चाललोय. मात्र आम्हाला रस्ता मिळत नव्हता. मात्र आता कुठे असा शेतातून वाट तुडवत रस्ता मिळतोय. हे दोन्ही बाजूला शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या बाजूला हा दोडक्याचा वावर आहे, ते दोडक्याचं वेल आहे ते या बाजूला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने ऊस जो आहे त्याचं कसं नुकसान झालंय ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. मी हा मोबाईल घेईल, जो मला गेल्या कधीपासून व्हिडिओमध्ये शूट करतोय तो माझा हा सहकारी माझ्यासोबत होता. ड्रोन कॅमेरा घेऊन तो आलेला आहे आणि आम्ही ड्रोनच्या माध्यमातून हे सरकारकडे ह्या नुकसानीचं विहंगम दृश्य अर्थात ड्रोनचं दृश्य जे आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्या सहकार्याच्या मदतीनं मी हे सगळे चित्र तुम्हाला दाखवत होतो. आणि आता आम्ही रस्ता शोधतोय. पायात चप्पल घालणं शक्यच नाही, इथे चप्पल टिकू शकत नाही, शूज टिकू शकत नाही, कारण या चिखलामध्ये ज्यावेळेला पाय जातो त्यावेळेला असा तो पाय आत घुसतो, चप्पल बूट अडकून जातो. आणि त्यामुळे असं शर्थीचा प्रयत्न करून बाहेर पडावं लागतंय. प्रचंड मोठ्या प्रमाणात काटे या ठिकाणी आहे. आपण म्हणत असाल की इतका चिखल कसा उडाला. आता आपण एका सेकंदापूर्वी बघितलं की त्याच्यात पाय पडला आणि एका सेकंदात तो चिखल असा अंगावर उडला. आणि अशाच पद्धतीनं त्या चिखलातनं वाट काढत त्याला शेतातून शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्यावर जायचंय. ही जी परिस्थिती आपण बघतोय, असं तब्बल आम्ही 2 ते 2.5 किलोमीटर पायी अशाच पद्धतीचं चिखल तुडवत आलेलं आहे. आणि अशाच चिखलातून वाट काढत चालावं लागतं. आता देखील खाली मोठमोठी दगड आहे, ती या चिखलाच्या खाली आतमध्ये आहे, जी पायाला अशा पद्धतीने रुजत आहे आणि अशा पद्धतीने जखमा देखील करत आहे. पण आता बाहेर पडणं आवश्यक आहे, त्या चिखलातून बाहेर निघणं आवश्यक आहे. त्यामुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. समोर रस्ता दिसतोय आणि त्यातून आम्ही हळूहळू बाहेर कळणार नाही. तब्बल 2 किलोमीटर अशाच पद्धतीने पायी चालत आम्ही हा प्रवास पूर्ण केलाय. अतिशय भयानक परिस्थिती बीडमध्ये आहे. शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती, वाड्या वस्त्यांवरती जायला रस्ते नाही आहे आणि जायचं असेल तर अशा पद्धतीने जीव मुठीत घालून जावं लागतो. रस्ता सापडत नाही. जे मूळ इथले स्थानिक लोक आहेत त्यांना देखील रस्ता सापडला नाही. ज्यांच्या मदतीने आम्ही आलो त्यांना देखील रस्ता सापडत नव्हता. त्यांना देखील विचारणारे नेमका रस्ता कुठे गेला, दादा आपण आलो तो रस्ता होता असं तुम्ही म्हणत होते. रस्ता हा रस्ता कुठे? रस्ता हेच आहे, परंतु जे